माझी लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आलेली आहे। होय लाडक्या बहिणींनो, आता तुमच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण पैसे वाटपाला सुरुवात सरकारने केलेली आहे। लाडक्या बहिणीला वाटत पण नव्हतं की पैसे येतील की नाही, कारण की हप्त्याला खूपच उशीर झाला होता। पण बघा, एकनाथ शिंदेंनी त्यांनी कारण पण सांगितलं उशीर का झाला होता। आता कसलेही घाई गडबड नाही, आता पूर्ण पैसे सरकार देऊन टाकणार आहे, त्यामुळे तुम्हाला चिंता करायची गरज पडणार नाही। एक नाही तर आता 2 हप्त्याचे पण पूर्ण पैसे दिले जाणार आहेत। बघा, आता ज्यांच्या खात्यात फेब्रुवारीचे 1,500 आले त्यांना कोणत्या क्षणी मार्च महिन्याचे पण 1,500 रुपये आता भेटणार आहेत। फक्त तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये असणं गरजेचं आहे। डायरेक्ट पैसे तुमच्या बँक खात्यात हे पूर्णपणे आता जमा होऊन जातील। सर्व काही यादी वगैरे आपण बघणार आहोत, त्यासाठी आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेबाबत अशीच महत्त्वाची बातमी रोजची रोज बघायला मिळणार आहे। तर चला पाहूयात। तर बघा लाडक्या बहिणीनं, तुमच्यासाठी मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी समोर आलेली असून सरकारचा मोठा निर्णय आता झालेला आहे। लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे वाटपाचं अखेर नियोजन झालं। बघा, एकनाथ शिंदेची बैठक पूर्ण पार पडली आणि आता झालेल्या बैठकीमध्ये एक नाही तर लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी आता 3 मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत। आता 3 मोठे निर्णय काय आहेत हे पण मी तुम्हाला सांगणार असून त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। आणि याच व्हिडिओमध्ये आपण 4 महत्त्वाच्या अपडेट बघणार आहोत। 4 महत्त्वाच्या घोषणा सरकारने केलेल्या असून यामुळे लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमवणार आहेत। तर चला, या व्हिडिओमध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे ते तुम्हाला एकदा मी सविस्तर सांगतो। तर बघा, सर्वात आधी आपण बघत आहोत सरकार नेमके पैसे कोणत्या 13 जिल्ह्यात सर्वात आधी वाटप करत आहे ते सांगणार आहोत। कारण की आता फेब्रुवारीचा हप्ता पूर्ण वाटप होत आलेला आहे। ज्यांना मिळालं नसेल त्यांना आज मिळेल आणि आता फेब्रुवारीचे वाटप झाल्यानंतर मार्चचे लगेच वाटप सुरू होणार असून मार्चचे हप्त्याचे पैसे पण कोणत्या 13 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी सरकार जमा करणार आहे त्या जिल्ह्यांची मी तुम्हाला नावं आणि यादी दाखवणार आहे। ती यादी बघण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। त्यानंतर आपण दुसरी महत्त्वाची बातमी काय बघणार आहोत, तर दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता आज मिळणार की उद्या मिळणार हे पण मी लगेच सांगणार आहे। की दुसरीच कोणती तारीख आहे ही पण महत्त्वाची बातमी लगेच आपण बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की मार्चचा हप्ता वाटप झाल्यानंतर पुन्हा एप्रिलचा पण 3रा टप्पा लगेच सरकार सुरू करणार आहे आणि एप्रिलचा हप्ता पण 1,500 रुपयांचा सरकार लगेच तुमच्या बँक खात्यात लवकरात लवकर टाकणार आहे। बघा, आता मार्च महिन्याचे पण हे 1,500 रुपये आज येणार की उद्या येणार की दुसरी कोणती तारीख आहे, टायमिंग काय फिक्स सरकारने केलेला आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्यानंतर लाडक्या बहिणींनो, तिसरी महत्त्वाची अपडेट आपल्याला बघायची आहे। सर्वात आधी 40 लाख बहिणींच्या खात्यात सरकार पैसे देणार आहे आणि 40 लाख बहिणींच्या खात्यात पैसे आता सरकारकडून येणार असून जर तुम्ही सरकारने सांगितलेली ही 2 कामे केली तरच तुमच्या खात्यात मार्चचे पण 1,500 रुपये येतील, अन्यथा मार्च महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यात येणार नाही आणि इथून पुढचा एप्रिलचा नाही, मे महिन्याचा नाही, कोणतेच हप्ते तुमच्या बँक खात्यात मग जमा होणार नाही। त्यामुळे आता ही 2 कामे करा, म्हणजे तुमचं पण नाव 40 लाख बहिणींच्या यादीत सरकार घेईल आणि 40 लाख बहिणींच्या यादीमध्ये जर तुमचं नाव सरकारने घेतलं तर तुम्हाला लगेच आता मार्च महिन्याचा हप्ता पण 1,500 मिळेल आणि फेब्रुवारीचा मिळाला नसेल तर तो आज पूर्णपणे मिळून जाईल, कारण फेब्रुवारीच्या हप्त्याचे पण 1,500 रुपये सरकारने आता वाटप सुरू केलेले आहेत। मग चला, आता ही सर्व काय अपडेट आपण सर्व माहिती आता बघणार असून तुम्हाला फक्त आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर चला, आता नेमके कोणते 13 जिल्हे आहेत की त्या 13 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे सरकार जमा करणार आहे अशा जिल्ह्यांची पण या ठिकाणी आता आपण यादी बघण्याचं काम करू। तर बघा लाडक्या बहिणींनो, आता सरकारच्या माध्यमातून मोठी घोषणा झाली असल्या कारणाने लाडक्या बहिणी आता चांगल्याच खुश होणार आहेत। लाडकी बहीण योजनेचा ऐतिहासिक मोठा निर्णय झालेला आहे। बघा, आता लाडकी बहीण योजना ऐतिहासिक मोठी घोषणा झाली। सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात आता थेट पैसे जमा होणार। होय, आता तुम्हाला पण काळजी करण्याची गरज पडणार नाही। सरकारकडून पुढील हप्ते मंजूर झालेले आहेत। बघा, या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, यांच्या माध्यमातून अखेर मोठा निर्णय झालेला आहे। होय, लाडक्या
लाडक्या बहिणींनो आता तुमच्या बँक खात्यात पूर्ण पैसे जमा होणार आहेत आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे असं पण आपण म्हणू शकतो. थेट रक्कम वाटपाची घोषणा सरकारने केल्याने लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळत चाललेला आहे. बघा, सर्व बहिणींना दिलासा देण्यासाठी एकनाथ शिंदेकडूनच मोठा निर्णय झाला आहे. बैठकीमध्ये बघा इथे पुढे सांगितलं आहे की बैठकीमध्ये अखेर मोठी घोषणा झाल्याची माहिती समोर आलेली आहे. एकनाथ शिंदे म्हटले की लाडक्या बहिणी नाराज झाल्या आहेत का, तर आता त्यांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता उशिरा मिळत आहे. मग त्याच नाराज झालेल्या बहिणींना दिलासा देण्यासाठी, त्यांना खुश करण्यासाठी मग मार्चचे पण 1,500 रुपये हप्त्याचे लगेच द्यावे लागतील हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे आता मार्च महिन्याचा पण 1,500 रुपयांचा हप्ता, फेब्रुवारीचा हप्ता एकदा पूर्ण आज वाटप झाला की लगेच जाहीर होणार आहे आणि पूर्ण वाटप लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात केलं जाणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता काळजी करू नका. आता बघा काही बहिणींना तर आजच 3,000 रुपये भेटणार आहेत. बघा, आज रात्रीपर्यंत तुमच्या बँक खात्यात 3,000 रुपये जमा होतील किंवा उद्या दुपारपर्यंत 100% तुम्हाला 3,000 रुपये मिळतील. जर तुम्ही आजच्या आज लवकर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ही 2 कामे जर केली तर तुमच्या बँक खात्यात 3,000 रुपयांची रक्कम डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून पूर्णपणे जमा होऊन जाणार आहे. होय, आता बऱ्याच जणांना आज मिळतील आणि बऱ्याच जणांना उद्या मिळतील. बघा, मग तुम्हाला 2 हप्त्याचे 3,000 रुपये जर आजच पाहिजे असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. नेमकं मुख्यमंत्र्यांनी कोणती 2 कामे करायला सांगितली ती माहिती सांगतो, म्हणजे तुम्ही ती 2 कामे केल्यानंतर तुम्हाला 3,000 रुपये लवकरात लवकर आजच मिळतील किंवा उद्यापर्यंत पूर्णपणे तुमच्या बँक खात्यात जमा होतील. आता कोणती 2 कामे करायची ही माहिती मी तुम्हाला देणार असून त्यासाठी शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघण्याचं काम करा. त्यापूर्वी आता कोणत्या 13 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी या 3,000 रुपयांचं वाटप केलं जात आहे त्या जिल्ह्यांची आता यादी दाखवतो. जर त्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं जर नाव असेल ना तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात आता 3,000 रुपये जमा होणार आहेत. बघा, 1,500 रुपये फेब्रुवारीचे तर येतीलच, पण आता 3,000 रुपये तुम्हाला म्हणजे मार्च महिन्याचा पण हप्ता मिळणारच आहे. अशी टोटल 3,000 रुपयांची रक्कम बऱ्याच लाडक्या बहिणींना पूर्णपणे सरकार आता कोणत्या क्षणी वाटप सुरू करणार आहे. तर चला आता या ठिकाणी सविस्तर आपण जिल्ह्यांची यादी बघूयात, म्हणजे तुम्हाला पण कळेल की आपल्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही. बघा, सरकारकडून घोषणा झालेली आहे, डीबीटीला मान्यता दिलेली आहे, म्हणजे तिकडून पैसे एकदा पाठवले की इकडे अर्ध्या तासात सर्वांच्याच खात्यात पैसे जमा होतील. बघा, फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला आलाय का नाही कमेंट मध्ये नक्की सांगा. नसेल आला तर रात्रीपर्यंत येईल आणि त्यानंतर लगेच मार्चचा पण हप्ता 1,500 रुपये येईल आणि अशी तुम्हाला 3,000 रुपयांची मोठी रक्कम सरकार पूर्णपणे आता देऊन टाकणार आहे. तर चला कोणत्या 13 जिल्ह्यात सर्वात आधी पैसे वाटप सुरू होत आहेत अशा जिल्ह्यांची यादी बघू. तर बघू शकता लाडक्या बहिणींनो सविस्तर यादी या ठिकाणी आता आलेली असून लाडक्या बहिणींसाठी आजपासून पुढील 3 दिवस खूप महत्त्वाचे आहेत. बघा, या ठिकाणी काय सांगितलं आहे तर आता यादी पण देण्यात आलेली आहे आणि स्पष्टपणे सांगितलं आहे की आजपासून लाडक्या बहिणींसाठी पुढचे 3 दिवस महत्त्वाचे आहेत. तर चला आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये सरकार पूर्ण पैसे वाटप सुरू करत आहे. आता पैसे 3,000 रुपये आज येणार की उद्या येणार ते पण सांगतो. मार्च महिन्याचा हप्ता कधी वाटप सुरू होत आहे, किती वाजेपर्यंत मार्च महिन्याचे पण 1,500 रुपये येणार आहेत ही पण माहिती आता मी तुम्हाला देणार असून आता लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला. तर बघू शकता लाडक्या बहिणींनो या ठिकाणी सर्व काय माहिती समोर आलेले आहे. बघा, या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी डायरेक्ट आता घोषणा केलेली असून पूर्ण पैसे बँक खात्यात जमा होणार आहेत. बघा, अखेर डीबीटीला मान्यता दिलेली असून मोबाईलवरती आता मेसेज जमा झाल्याचे लगेच तुम्हाला दिसणार आहेत. बघा, आता कोणत्या क्षणी मोबाईलवरती मेसेज येतील सरकारकडून माहिती आलेली आहे की मेसेज चेक करा. आता एकदम फास्ट वरती सरकार पैसे आता वाटप करत असल्याने बहिणी खुश झालेले आहेत. बघा, सरकारला आता लगेच मार्चचा हप्ता का द्यायचा आहे तर सरकारचं म्हणणं आहे की फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हे 3,000 रुपये जर लाडक्या बहिणीला एकदा दिले तर आता आर्थिक नवीन वर्ष हे एप्रिल महिन्यात सुरू होत असतं. त्यामुळे आता लाडक्या बहिणीनं तुमच्या बँक खात्यात लगेच सरकारला एप्रिल महिन्याचे वेगळेच 1,500 रुपये द्यायचे आहेत किंवा एखाद्या वेळेस सरकार एप्रिल महिन्याच्या हप्त्यापासून 2,100 रुपये देखील लाडक्या बहिणींना द्यायला सुरुवात करू शकतं. त्यामुळे ही गोष्ट लाडक्या बहिणींना तुम्हाला लक्षात घ्यायची
द्यायचे आहे। बघा आता पूर्ण पैसे सरकार वाटप तर करत आहे, पण लाडक्या बहिणींनो आता सर्वात आधी हे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 3000 रुपये तुम्हाला भेटतील आणि त्यानंतर लगेच तुमच्या बँक खात्यात याच 16 जिल्ह्यात सर्वात आधी एप्रिलचे पण 1500 रुपये जमा होणार आहेत आणि लाडक्या बहिणींना पूर्ण दिलासा मिळणार आहे। पण बघा आता कोणत्या जिल्ह्यामध्ये आता मार्च महिन्याचा राहिलेला हप्ता येणार आहे आणि एप्रिल महिन्याचा हप्ता खरंच पुढच्या 2 ते 3 दिवसात वाटप होणार आहे का, आणि वाटप होणार आहे तर तो पण कोणत्या 13 जिल्ह्यात आणि कोणत्या 5 बँकेमध्ये सर्वात आधी जमा होणार आहे ती पण मी यादी दाखवतो। म्हणजे यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव सरकारने घेतलं असेल तर मग मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा झाल्यानंतर लगेच काही दिवसात तुम्हाला एप्रिलचे पण लगेच 1500 रुपये पूर्ण मिळतील किंवा एखाद्या वेळेस 2100 रुपये पण एप्रिल पासूनच्या हप्त्याची रक्कम मिळू शकते, कारण आर्थिक नवीन वर्ष सुरू होत आहे आणि हे वर्ष खूपच महत्त्वाचं वर्ष योजनांसाठी, इतर आर्थिक वर्ष म्हणजे बऱ्याच काही कामासाठी चांगलं असतं। बघा आता मग त्यामुळे 2100 रुपयांचा हप्ता पण लाडक्या बहिणींनो सरकार तुमच्यासाठी सुरू करू शकतं अशी माहिती पण आता समोर येत आहे। तर चला ती माहिती तर आपण पुढे बघूयात। मग आता फेब्रुवारीचे राहिलेले पैसे आणि मार्चचा हप्ता आता हे सर्व 3000 रुपये कोणत्या 13 जिल्ह्यात वाटप होत आहेत, आता त्या जिल्ह्यांची तुम्हाला यादी दाखवतो। तर बघा लाडक्या बहिणींनो आता या ठिकाणी आपण यादी बघत आहोत। जर या यादीमध्ये तुम्ही राहणाऱ्या जिल्ह्याचं नाव असेल तर पूर्ण पैसे तुमच्या बँक खात्यात आता जमा होणार आहेत। सरकारकडून मोठी घोषणा झालेली असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता वाटपाचा जाहीर निधी आता जाहीर केलेला आहे। बघा आता यामध्ये पहिला जिल्हा कोणता आहे, दुसरा कोणता आहे की त्या ठिकाणी सरकार पैसे वाटप करत आहे, त्या जिल्ह्यांची मी तुम्हाला यादी दाखवत असून आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा। बघा आलेल्या माहितीनुसार आजपासून थेट 3 दिवस महत्त्वाची माहिती म्हणजेच की महत्त्वाचे दिवस आहेत। बऱ्याच बहिणींच्या खात्यात थेट 3000 रुपये पण जमा होणार आहेत आणि येत्या 48 तासाच्या आत, बघा इथं लिहिलेलं आहे स्पष्टपणे सांगितलं आहे, येत्या 48 तासाच्या आत ही 2 कामे करा म्हणजे तुमच्या खात्यात मार्चचा हप्ता आणि एप्रिलचा हप्ता 3000 रुपये येईल। जर तुम्ही येत्या 48 तासाच्या आत ही 2 कामे केली नाही तर येणारे मार्च महिन्याचे 1500, एप्रिल महिन्याचे 1500 रुपये तुम्हाला भेटणार नाहीत, मग हे पैसे तुमचे परत जातील। त्यामुळे ही माहिती लक्षात घ्यायची आहे। जरी फेब्रुवारीचा हप्ता भेटला असेल तरी तुम्हाला मार्चचा आणि एप्रिलचा भेटेल म्हणून सांगता येत नाही। तुम्हाला राहिलेल्या फक्त 48 तासाच्या आत ही 2 कामे करायची आहेत, तरच तुमच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये मार्चचे आणि एप्रिलचे भेटतील, नाही तर तुम्हाला पैसे भेटायचे नाहीत। त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या। बघा इथं सांगितलं आहे की फक्त आता सरकारने सांगितलेली ही 2 कामे जे कोणी करतील त्याच महिलांना आता भेटणार पैसे। जर तुम्ही ही 2 कामे केली नसतील तर तुम्हाला पैसे भेटणार नाही। त्यामुळे लवकरात लवकर आता तुम्हाला पहिले ही कामे करायची आहेत। ही 2 कामे जर तुम्ही केली तर तुमच्या बँक खात्यात मार्च महिन्याचे 1500 आणि एप्रिल महिन्याचे 1500 रुपये येणार आहेत। मग चला कोणती 2 कामे करायची ती माहिती तुम्हाला पुढे दाखवणारच आहे, पण त्यापूर्वी कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी पैसे वाटप सरकार करत असून लाडकी बहीण योजनेचे पैसे नेमके कोणत्या जिल्ह्यात जमा होणार आहेत अशा जिल्ह्यांचे आता मी तुम्हाला नाव दाखवत आहे। आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। जर तुमच्या जिल्ह्याचं नाव यामध्ये असेल तर फेब्रुवारीचा हप्ता भेटल्यानंतर मार्चचा लगेच 1500 रुपये आणि एप्रिलचा पण 1500 रुपये हप्ता आता नक्कीच तुमच्या बँक खात्यात 100% जमा होणार आहे। तर चला आता पैसे वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची आता पुढची तुम्हाला नावं सांगणार आहे। आता मात्र 2 मिनिटं वेळ काढून शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघा आणि कोणती 2 कामे करायची ती पण माहिती आता मी तुम्हाला लगेच सांगतो। तर बघा लाडक्या बहिणींनो यादीमध्ये आता सर्व काही जिल्हे समोर आलेले आहेत। बघा आता पहिला जिल्हा जाहीर झालेला आहे। तर बघा आलेल्या माहितीनुसार सरकारने आता 4 विभाग निवडले आहेत। या 4 विभागातील आता सर्व लाडक्या बहिणींना सर्वात आधी पैसे भेटणार आहेत। बघा जर यादीमध्ये आता तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट पैसे जमा होतील। बघा आता या ठिकाणी पहिला जिल्हा आहे नाशिक जिल्हा। आता नाशिक जिल्ह्यातील राहणाऱ्या लाडक्या बहिणींनो तुमच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत। नाशिक जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैसे वाटपाचं नियोजन सरकारने जाहीर केलं असून लाडक्या बहिणी चांगल्याच खुश झालेल्या आहेत। पूर्ण वाटप हे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 1-1.5 रुपयांचं नाही तर मोठ्या प्रमाणात आता 3000 रुपयांचं आहे। त्यामुळे आता नाशिक जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो फेब्रुवारीचा हप्ता भेटला असेल तर आता मार्चचा हप्ता तुमचा राहिलेला तो पण भेटणार आहे आणि तो पण 1.5 रुपये लगेच खात्यात जमा होईल। पण बघा तो हप्ता काही लगेच सगळ्यांना मिळणार नाही। जर तुम्ही सरकारने सांगितलेली 2 कामे केली तरच तुम्हाला
मार्चच्या हप्त्याचे इथून पुढचे पैसे भेटणार आहेत, अन्यथा पैसे भेटायचे नाहीत. त्यामुळे आता ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल. सगळ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. मग चला आता कोणती 2 कामे करायची ती पण माहिती तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही बघत चला. बघा आता नाशिक या ठिकाणी पण पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत. पैसे वाटप होणारा आता दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर. बघा आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पण लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात आता पूर्णपणे पैसे जमा होणार असून छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पैसे वाटपाची पूर्ण तयारी आता झालेली आहे. या ठिकाणी 1,500 रुपये फेब्रुवारीचे, 1,500 रुपये मार्च महिन्याचे आणि 1,500 रुपये एप्रिलचे अशी टोटल 3 हप्त्याची रक्कम 4,500 सरकार या जिल्ह्यात देऊन टाकणार आहे. म्हणजे आता फेब्रुवारीचा हप्ता तर आला असेल, आता मार्चचा 1,500 रुपयांचा हप्ता येईल आणि पूर्ण पैसे सर्व महिलांच्या बँक खात्यात 100% जमा होतील आणि एक मोठा दिलासा लाडक्या बहिणींना आता चांगला मिळणारच आहे असं आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना काळजी करायची नाही किंवा चिंता देखील करत बसण्याची गरज पडणार नाही. आतापर्यंतचा सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेला आहे असं आपण म्हणू शकतो. ही एक आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी मोठी घोषणा आता राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे. तर चला आता पैसे वाटपाची यादी येतील. अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत आणि कोणती 2 कामे लाडक्या बहिणींनो तुम्हाला आता करावी लागणार आहेत ती माहिती सांगतो. जर तुम्ही आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे. लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल की कोणती 2 कामे नवीन आता सरकारने नियम काढलेला आहे ते सांगतो. म्हणजे तुम्हाला मार्चचा एप्रिलचा हप्ता 3,000 रुपये डायरेक्ट 2 हप्त्याचे पण लगेच पैसे 100% मिळून जातील. तर चला कोणती 2 कामे करायची ती पण माहिती बघूयात आणि कोणत्या बँकेत सर्वात आधी पैसे जमा होऊ शकतात ती पण माहिती मी तुम्हाला आता सांगण्याचं काम करणार आहे. आता मात्र लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर बघा आता या ठिकाणी यादीत सर्व काय आलेलं असून पूर्ण पैसे वाटप सरकारने जाहीर केल्यामुळे सर्व बहिणी आता खुश झालेल्या आहेत. बघा आता यादी डायरेक्ट जाहीर झालेली असून 4,500 रुपये येणार आहेत. म्हणजे फेब्रुवारीचे 1,500 आले, आता मार्चचे 1,500 येतील. किती रुपये होईल? 3,000 रुपये होईल. त्यानंतर मार्चचा झाल्यानंतर लगेच एप्रिलचा 1,500 रुपये येईल. 3,000 मध्ये 1,500 टाकल्यावर किती होईल? 4,500 होईल. टोटल अशी 4,500 रुपयांची रक्कम पूर्ण बहिणींना आता मिळत आहे. ज्यांनी ही 2 कामे केली त्यांना आता मार्चचे एप्रिलचे पैसे भेटणार. ज्यांनी ही 2 कामे केली नसेल त्यांच्या खात्यावरती सरकार यावेळेस पैसे देणार नाही. फक्त आलाच तर फेब्रुवारीचा हप्ता जमा होईल, मार्चचा हप्ता भेटायचा नाही आणि तुम्हाला एप्रिलचा पण हप्ता भेटायचा नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. मग कोणती 2 कामे करायची ती पण माहिती सांगतो. बघा इथं सांगितलं आहे की डायरेक्ट 4,500 रुपये येणार असून 2 हप्त्याचे 3,000 रुपये हे 2 टप्प्यात मिळतील आणि सर्वात आधी महत्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता 3ऱ्या टप्प्यात मिळेल. असे टोटल 3 टप्प्यात 4,500 सर्व बहिणींच्या खात्यात जमा होणार आहेत. मग बघा आता तुम्हाला कोणतं काम करायचं आहे तर लाडक्या बहिणींनो पहिलं काम तुम्हाला करावं लागणार आहे ते म्हणजे राहिलेली EKYC जी आहे ती दुरुस्त करावी लागेल. EKYC केली आहे पण बऱ्याच जणांनी EKYC दुरुस्त केली नसेल आणि त्यांना वाटतंय की आमच्या खात्यात न करता काही जणांना बाय चान्स जर फेब्रुवारीचा हप्ता आला असेल तर त्यांना वाटत आहे की काहीच करण्याची गरज नाही, पैसे जमा झालेत. पण तसं नाही. जर तुम्ही EKYC राहिलेली चूक झाली असेल आणि ती दुरुस्त केली नसेल तर तुमच्या खात्यात मात्र पैसे आता मार्चचे जमा व्हायचे नाहीत आणि एप्रिलचे पण जमा व्हायचे नाहीत. थोडे 48 तास शिल्लक आहेत. EKYC मात्र करून घ्या जेणेकरून तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा, बँक खात्याशी संलग्न करा. पूर्ण पैसे वाटप सरकार आता करणार आहे. आता पूर्ण पैसे वाटप जे आहे ते तुमच्या खात्यात 10 ते 15 दिवसात किंवा 15 एप्रिलच्या आत तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता मिळू शकतो. त्यामुळे काळजी करायची नाही, कसली चिंता देखील करायची नाही. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. राहिलेली माहिती पुढच्या व्हिडिओत देणार आहोत. पुढचा व्हिडिओ फक्त सबस्क्राईब केलेल्या लोकांना बघायला मिळेल कारण की त्यांच्याकडे नोटिफिकेशन जाऊ शकते. ही देखील गोष्ट लक्षात घ्यायची आहे. धन्यवाद.